आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून आपल्याला योजनांची माहिती मिळाली। योजनांची तुम्हाला माहिती दिल्यानंतर त्याचा उपयोग आपण करावा आणि आपल्या अडीअडचणी जाणून घ्यावा। या निमित्तानं आज मी आपल्या या जिल्ह्याचा दौरा केला। आज खरं तर दौऱ्याला सुरुवात करत असताना प्रतापगड येथून भगवान बिरसा मुंडा गौरव यात्रा मी काढलेली आहे। या यात्रेच्या माध्यमातून ज्या पद्धतीने आदरणीय देशाचे पंतप्रधान मोदी साहेबांनी विकसित भारत संकल्प यात्रा ही यात्रा काढली, याचं उद्दिष्ट जर आपण बघितलं, केंद्र सरकारच्या योजना असतील, राज्य सरकारच्या योजना असतील, या योजनाची माहिती जागृती आपल्यापर्यंत पोहोचली पाहिजे आणि ती योजनाची माहिती पोहोचल्यानंतर त्याचा 100% लाभ आपण घ्यावा, अशा पद्धतीची संकल्पना याच्या मागे होती। आणि म्हणून हे रथयात्रा आपल्या गावागावांमध्ये फिरल्या, त्या ठिकाणी फॉर्म भरून घ्यायचे होते आणि फॉर्म भरून 100% योजनाचा लाभ ज्या ज्या गरजू माणसाला त्याला मिळायला पाहिजे, या उद्देशानं ही संकल्प यात्रा होती। त्याच्या बऱ्याचशा योजनांचा उल्लेख या ठिकाणी खासदार नेते साहेबांनी केला। उज्ज्वला योजना आहे, एक चांगली योजना आपल्या महिलांसाठी राबवली, कारण की या योजनेमुळे आपल्याला भरपूर वेळ वाचतो। त्याच्याबरोबर आपल्याला बाकीचे श्रम असतात ते श्रम सुद्धा वाचतात। थकलेल्या अवस्थामध्ये शेतामधून किंवा मजुरीवरून आल्यानंतर बऱ्याचशा वेळेला आपण स्वयंपाक करतो, नाही करत, स्वयंपाक केला तरी कच्चा राहतो आणि त्यामुळे घरामध्ये भांडणं सुद्धा होतात। आणि म्हणून एक विचारपूर्वक आपल्या आरोग्याची काळजी घेतली, कारण डोळ्याचा त्रास होतो धुरामुळे, फुफ्फुसाचा त्रास होतो, त्वचेचे रोग होतात आणि म्हणून त्याच्यासाठी एक चांगली योजना या ठिकाणी राबवण्यासाठी मोदी साहेबांनी आणली आणि मोठ्या प्रमाणामध्ये लोकांना त्याचा फायदा झाला आणि त्यामुळे महिलांना एक ते सोपं झालं। तुमच्या स्वयंपाकाचा वेळ बऱ्यापैकी वाचला, ज्याच्या माध्यमातून तुम्हाला इतर कामही करता येईल आणि म्हणून त्याच्यासाठी हे एक चांगली योजना त्यांनी राबवली। दुसरी योजना महिलांसाठी प्रामुख्यानं जल जीवन मिशन नावाची योजना आदरणीय मोदी साहेबांनी संपूर्ण देशामध्ये राबवली आहे। त्याची मुदत आहे डिसेंबर 2024, सुरुवात झाली 2018 साली। ही योजना राबवण्याचा उद्देश होता की शहरामध्ये ज्या पद्धतीने महिला तर पाण्याचा नळ असतो तो त्यांच्या मोरीपर्यंत असतो, त्या पद्धतीने ग्रामीण भागातल्या महिलांच्या सुद्धा घरामध्ये मोरीपर्यंत नळ गेला पाहिजे, हा उद्देश ठेवून आपल्याला त्या ठिकाणी योजना राबवली गेली आहे। काही ठिकाणी योजना चांगल्या रीतीने राबवली जाते आहे, काही ठिकाणी काम चालू आहे। त्या योजनेचा पुरेपूर लाभ आपण घेतला पाहिजे। त्याला जोड म्हणून 15 वित्त आयोगाचा निधी पण आपल्याला त्या ठिकाणी दिला गेलेला आहे आणि अशा पद्धतीनं आपल्याला सोपं गेलं पाहिजे। आपण दुसरीकडे दूर जाऊन पाणी भरतो, त्याच्याऐवजी आपल्या घरामध्येच पाणी भरलं जाईल आणि मुबलक पाणी भरलं जाईल, अशा पद्धतीची योजना आहे, तिचा आपण लाभ घेतला पाहिजे। या योजनेमध्ये प्रामुख्याने आदिवासी भागामध्ये ही योजना राबवली जात असताना त्याच्यामध्ये केंद्र सरकार 60% निधी देत आहे आणि राज्य सरकार आदिवासी भाग असल्यामुळे आदिवासी भागातून मी आपल्या खात्यामधून 40% निधी देतो। या योजना आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये पूर्ण करून घ्यावा, एवढीच मला तुम्हाला विनंती आहे। मधल्या काळामध्ये काही दुर्गम भाग आहे, दुर्गम भागामध्ये बऱ्याचशा घरांना विजेचं कनेक्शन नव्हतं। मोदी साहेबांनी 2019 पर्यंत सर्वांना वीज द्यायची या उद्देशानं त्यांनी विजेचे कनेक्शन दिलेले आहे। जर आता कोणाचे राहिले असतील विजेचे कनेक्शन, काही भागामध्ये विजेचे कनेक्शन जोडले आहे, तिथे 33 kV सबस्टेशनची सुविधा नाही, त्या ठिकाणी वीज बरोबर मिळत नसेल तर माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे की ज्या ज्या घरांना वीज नाही आपल्या भागातील गावांना, त्यांची तुम्ही यादी बनवा आणि ती यादी बनवल्यानंतर आम्हाला द्या। कुठे 33 kV सबस्टेशनची गरज असेल ते द्या, ते सुद्धा द्या। मी तुम्हाला जून महिन्यामध्ये सर्व बजेट करून देतो, जेणेकरून विजेचे सर्व प्रश्न सोडवायला तुम्हाला मदत होईल। त्याचबरोबर आपण या ठिकाणी सांगितलं की काही रस्त्यांच्या पुलांच्या बाबतीमध्ये मी आदिवासी खात्याचा मंत्री झाल्यानंतर मी असं ठरवलं
काही गावं आहेत, काही पाडं आहेत, काही वस्त्या आहेत, काही जंगलामध्ये जाणारे रस्ते आहेत. या रस्त्यांना सुद्धा आपण आता निधी द्यायचं आपण ठरवलं आहे. आणि म्हणून भगवान बिरसा मुंडांच्या नावानं मी जोड रस्ता योजना तयार केली आहे. तुमचे पाडे असतील, वस्त्या असतील, टोल असेल, त्याचबरोबर स्मशानभूमी असतील, शाळा असतील, अंगणवाड्या असतील, प्राथमिक आरोग्य केंद्र असेल, सब सेंटर असेल, यांना जिथे जिथे रस्ते जोडले गेले नाहीत, जिथे जिथे 12 माही रस्ते नाहीत, ते सर्व तुम्ही प्रकल्प कार्यालयामध्ये द्या किंवा तुमच्या एक्झिक्युटिव्ह इंजिनियरकडे द्या. ते तुम्ही जे काही सर्व रस्ते द्या, ते रस्ते किंवा ज्या रस्ते अजून 12 माही नाही, ज्या रस्त्यांवर पूल नाही, ज्या रस्त्यांवर फरशा नाही, ते सर्व रस्ते दिले. त्या संपूर्ण 100% रस्त्यांना मी जून मध्ये तुम्हाला जितके पैसे लागतील तेवढे देतो आणि रस्त्याचे प्रश्न मी तुम्हाला सोडवून देतो. म्हणजे तुमचा रस्त्याचा प्रश्न सुटेल, विजेचा प्रश्न सुटेल, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटेल. आता या ठिकाणी मी सकाळपासून आपल्या जिल्ह्यामध्ये फिरतोय. या जिल्ह्यामध्ये फिरत असताना मला मोठे मोठे तलावही दिसत आहेत, नद्याही दिसत आहेत. तलाव आणि नदी असताना शेतामध्ये का पाणी जात नाही? आणि म्हणून मी सकाळी संजय पुरम असतील, परोटे असतील, नेते साहेब आहेत, या सर्वांना मी सांगत होतो, तुमच्याकडे एवढा चांगला स्कोप आहे, पाणी आहे आणि एक पीक 2 पीक घेतात. ठरवलं पाहिजे की आपण कमीत कमी 2 ते 3 पिकं घेतली पाहिजे आणि त्याच्यामध्ये काय शेतीमध्ये बदल करता येईल आणि कशामध्ये 2 पैसे मिळवता येईल याचा आपण विचार केला पाहिजे. बघा, शेती करायची तर फायद्याची शेती करायची, तोट्याची शेती करायची नाही. तुम्हाला शेती जमत नसेल, दुसऱ्यांना भाड्याने देऊन दिलेली बरं. मला असं वाटतं की शेती करणाऱ्याने एकरी कमीत कमी 3 लाख रुपये कमवले पाहिजे. जर एकरी 3 लाख रुपये कमत नसेल तर शेती व्यर्थ आहे. मग तुम्हाला त्या शेतीमध्ये 3 लाख रुपये कमवायला तुम्हाला काय मदत लागत असेल, ती मदत करायला आमचा आदिवासी विकास विभाग तयार आहे. तुम्हाला लिफ्ट पाहिजे, लिफ्ट करून देतो. नवीन तंत्रज्ञानाने शेती करायची त्याची व्यवस्था करून देतो. पण शेती व्यवस्थित केली पाहिजे. ही संधी आहे तुम्हाला, संधीचा वापर करा, शेती चांगल्या रीतीने करा, जेणेकरून तुम्हाला तेवढ्या शेतीवर जगता आलं पाहिजे. काय करतात बरेचसे लोक, पावसाळ्यात शेती करतात आणि दुसरीकडे मजुरीला जातात. तुमच्याकडे शेती असताना आपण दुसऱ्याच्या शेतामध्ये जाणं किंवा दुसरीकडे मजुरीसाठी जाणं हे चुकीचं आहे. आणि म्हणून त्या अनुषंगाने सांगा, आम्ही तुम्हाला लिफ्ट करून देतो, जिथे जिथे बंधाऱ्यांची गरज आहे ते बंधारे बांधून देतो, सर्वे करायला लावतो. पुढच्या वर्षामध्ये तुमच्या जिल्ह्यातले जितके बंधारे असतील तेवढे बंधाऱ्यांना पैसे देतो, एकदा विषय संपतो. त्याची गरज आहे आणि ते आपण करू शकतो. आणि म्हणून त्या अनुषंगाने पुढे आले पाहिजे. शेती चांगली आहे, आपल्याकडे पाणी पण आहे. मला सांगितलं की काही भागामध्ये पाणी नाही, लिफ्ट करून पाणी मिळतं त्या भागामध्ये. अशा पद्धतीने आपण शेती व्यवस्थित करा. 2-2, 3-3 पिकं घ्या. आता समजा तुमच्याकडे प्रत्येकाकडे कमी जमीन आहे, त्यावेळेला आम्ही त्याच्यावर हे उपाय केला आहे. आमच्या महिला बचत गट असतील, आपले शेतकरी उत्पादक गट असतील, बंधन केंद्र असेल, विविध कार्यकारी सोसायटी असतील, या सोसायट्यांना वेगवेगळे आम्ही अवजार बँकसाठी पैसे देऊ. अवजार बँकला पैसे देऊन त्याचे तुम्ही मशिनरी घ्या, भाड्याने द्या. मजूर मिळत नाही, शेतकऱ्यांचंही बरं होईल आणि तुम्हालाही 2 पैसे मिळतील. तुम्ही त्याला कामावर ठेवा, त्यालाही 2 पैसे मिळतील. कमी वेळेमध्ये त्यांची बचत होईल, त्यांची पैशाची बचत होईल, तुम्हाला 2 पैसे मिळतील, तुमचाही व्यवसाय सुरू होईल. प्रत्येक जिल्हा परिषदेमध्ये सुरुवातीला एक करा आणि बघा, तुम्हाला जर उत्पन्न चांगलं येत असेल, तुम्हाला शेती चांगल्या रीतीने होते, लोकांना सहज मदत करता येते, त्या अनुषंगाने आपण करूया. आणि त्या पद्धतीनं त्याच्यात करता येईल. तुमच्याकडे राईस होत आहे, तुमच्याकडे मोम फ्लावर होत आहे, वेगवेगळे फॉरेस्ट प्रोड्यूस होत आहेत, वन उपज होत आहेत. त्याच्यावर तुम्ही महिला बचत गट असतील किंवा आपण बाकीच्या सोसायटी असतील, तुम्ही पुढे या, ते गोळा करून त्याच्यावर प्रक्रिया करा. त्याच्यासाठी आम्ही तुम्हाला प्रशिक्षण देऊ, तुम्हाला निधी देतो आणि त्या पद्धतीने उभं करा. आपल्या भागामध्ये पिकणार त्याच्यावरच आपल्याकडे प्रक्रिया कशी करता येईल याच्यासाठी आम्ही मदत करू. मोठे मोठे तलाव आहे, त्या तलाव आहे, नद्या आहे,
त्यांच्यामध्ये फिशरी करा, मत्स्य व्यवसाय करा, त्याच्यासाठी मदत करू. तुम्हाला बोटी पाहिजे, नेट पाहिजे किंवा केस फिशिंग असेल ते आम्ही मदत करू. असं एक ठरवलं पाहिजे. माझ्या जिल्ह्यामध्ये जे पिकतं त्याच्यावर प्रक्रिया करून माझ्या जिल्ह्याला पूर्ण करून दुसऱ्या जिल्ह्याला मी देऊ शकेन, ही संकल्पना डोक्यामध्ये ठेवली पाहिजे. आणि ती ठेवून ते मदत करण्याची भूमिका आपण स्वीकारण्याची गरज आहे. आणि त्याला आम्ही आहोत मदत करायला तुम्हाला. त्या दृष्टीने पुढे मदत करा. तुम्हाला काही आता आम्ही तुम्हाला काल परवाच मी तुमच्या या जिल्ह्याला आम्ही जवळजवळ 2,500 गायी देण्याचं उद्दिष्ट ठेवलं आहे. आपण एकाला 2 गायी प्रमाणे 2,500 लोकांना आपण दूध दुभत्याच्या व्यवसायासाठी देणार आहे. आणि त्यामुळे तुमचं जोडधंदा होईल. जोडधंद्याच्या रूपाने तुम्हाला त्या ठिकाणी 2 पैसे सुद्धा मिळतील. आणि अशा पद्धतीनं व्यवस्था करण्याचं काम आम्ही सातत्यानं करतोय. त्याचबरोबर दुसरे अजून काही व्यवसाय असतील, तुमच्याकडे जंगलामध्ये काड्या वगैरे असतात, तुमच्याकडे बाकीच्या तुरीच्या काड्या, इतर काड्या, त्याच्या माध्यमातून पिलेट सुद्धा बनवता येतील. बसल्या बसल्या पिलेट बनवा, त्याचा सुद्धा फायदा चांगल्या रीतीने होऊ शकेल तुम्हाला. त्याच्यासाठी पुढे आले पाहिजे. तुम्ही पुढे या, बचत गट पुढे या, तुम्ही या पुढे, तुम्ही या, आम्हाला सांगा साहेब हे आम्हाला करायचं आहे, ते आम्ही तुम्हाला प्रशिक्षण देऊ. प्रशिक्षण झाल्यावर ते तुम्हाला व्यवसाय करायला पैसा देऊ. आणि गरज पडेल, वाटलंच कसं तुम्हाला गरज पडते आहे तर त्याच्यासाठी आम्ही तुम्हाला निश्चितपणानं विकत घ्यायची व्यवस्था करू आदिवासी खात्याच्या मार्फत. आणि अशा पद्धतीने तुम्हाला वेगवेगळे मदत करण्याची भूमिका निश्चितपणानं आम्ही स्वीकारली आहे. त्याचबरोबर आता घरांच्या बाबतीमध्ये शबरी घरकुल योजना आम्ही बरेच ठिकाणी फिरत होतो. मला लोक म्हणाले 75 वर्ष झाले आम्हाला घरं भेटली नाही. आम्ही सांगितलं ठीक आहे तुम्हाला आम्ही घरं देऊ. मी या वर्षी मागच्या वर्षी 94,000 घरं मी टार्गेट दिलं होतं. या वर्षी पुन्हा 1,25,000 घरं दिली आहे. आणि म्हणून मी सकाळीच पण सांगत होतो तुम्हाला जितके बघा ज्याच्या जवळ घर नाही, ड यादीत नाव नाही आणि जो पात्र आहे, असे जितके प्रकरण पात्र असतील तुम्ही पात्र प्रकरण 8 दिवसात द्या. तुम्हाला 29 तारखेपर्यंत जितके घरं असतील सर्व 100% मंजूर करून देतो. एकाचं घर राहू देत नाही. ते केलं पाहिजे, ते देऊ, आम्ही द्यायला तयार आहे. तुम्ही घ्यायची हिंमत आहे का एवढं लक्षात ठेवा. मी हे का बोलतो वारंवार, पूर्वी मी बोलत होतो, हे सांगत असताना तुम्ही करत नाही, नुसते ऐकून घेतात. आम्ही तिकडे गेलो का पुढे पाठ, इकडे मागे सपाट, हेच आहे. थोडं आदिवासी बांधवांनी जे सुशिक्षित आहे त्यांना बाकीच्यांना शिकवा, मार्गदर्शन करा, फॉर्म भरून घ्या. आणि मग इथे बसलेले आमचे आमदार, माजी आमदार दोघांना सांगतो या या मतदारसंघातले, तुम्ही यांना सांगा, यांनी जर 29 पर्यंत केलं नाही ना तर यांना उभं करू नका तुम्ही, असं ठरवा जरा. हे बघा, हे लोक म्हणजे नेते असतात ना, तुम्ही ज्यांना निवडून देतात, हा सरकार आणि तुमच्या मधला दुवा आहे. सरकारचं जे तुमच्यासाठी आहे ते घेऊन यायचं काम यांचं आहे. जर आलं नाही तुमच्यापर्यंत हे नापास, एवढं लक्षात ठेवा. आणि त्या पद्धतीने तुम्ही गेलं पाहिजे. हे बघा, संधी पुन्हा पुन्हा येत नाही, संधी एकचदा येते. आता आम्ही पूर्वी केंद्राच्या योजना असायच्या, आम्हाला केंद्राच्या योजना यायच्या आदिवासी विकास विभागाच्या, म्हणजे आमचं महामंडळ, वित्तीय महामंडळ देशाचं आदिवासींचं, त्याच्यामधून आपल्याला जीप घ्यायला यायचं, कार घ्यायला यायचं, ट्रॅक्टर घ्यायला यायचे, भाजीपाला, शिवणयंत्र, काय काय असे वेगवेगळे पैसे येत होते. आता तिथून कमी येतात, म्हणून आता आम्ही महाराष्ट्र आपल्या राज्याची योजना बनवतोय. कदाचित या आचारसंहितेच्या अगोदर त्याला मंजुरी मिळून जाईल. आणि ती योजना मंजूर झाली का मग मोठ्या प्रमाणामध्ये तुम्हाला व्यवसायासाठी उभे करून आम्ही कमीत कमी दरवर्षी 40 ते 50 हजार लोकांना उभं करण्याचं काम करू, जेणेकरून त्याचा फायदा तुम्हाला होईल. आणि त्याच्यासाठी आपण पुढे आलं पाहिजे. शिक्षणाच्या बाबतीमध्ये सुद्धा आम्ही आता पावलं उचलली आहे. शिक्षण मास्टर वेळेवर न येणं, पोरं केव्हा बी निघून जाणं, हा धंदा आता बंद केलाय मी. आज सुद्धा मला काही मास्टर आले होते घ्यायला, हे शाळेचं टायमिंग बदला.
बदलणार नाही, एक तर शाळेवर जात नाही. आणि अशा पद्धतीनं आता कडक केलं आहे. मुलांची परीक्षा घेतो आम्ही. पोरं नापास या विषयात झाले म्हणजे रेग्युलर परीक्षेत, तर ज्या विषयात नापास झाले त्यांना ट्रेनिंग देणार. आणि मास्तरांना पण आम्ही त्या ठिकाणी परीक्षा घेतो आहे. मास्तर ज्या विषयात तेही त्यांच्या विषयात नापास झाले त्यांनाही ट्रेनिंग देणार. कारण शिक्षणामध्ये वेगवेगळे बदल होत आहेत, पॉलिसी होत आहे आणि त्याच्यामुळे त्यांना येणं जरुरीच आहे. त्यांना येत नाही म्हणून पोरांना येत नाही अशी परिस्थिती आहे. आणि त्या अनुषंगानं आपल्याला त्यांनाही प्रशिक्षण देणं आणि मुलं परिपूर्ण शिक्षण मिळालेली असली पाहिजे आणि त्या अनुषंगानं आपण करतो आहे. एक आनंदाची गोष्ट चांगली आहे, चांगला एक जीचा म्हणजे इंजिनिअरिंग कॉलेजला प्रवेशासाठी चांगल्या प्रकारे ट्रेनिंग आपल्या या नागपूर विभागामध्ये द्यायला सुरुवात झाली आहे. पण त्याच्यामध्ये अजून 100% लोकांना होत नाही. पुढच्या वर्षापासून 100% मेडिकलला, इंजिनिअरिंगला, वेगवेगळ्या परीक्षेला जाण्यासाठी त्यांना आम्ही ट्रेनिंग देऊ, जेणेकरून त्याच्यापैकी 60-70% लोक गेले पाहिजे. आणि दुसऱ्या बाजूला पुढच्या वर्षापासून 8वी पास पासून जे पोरं चांगले हुशार आहे असे 500 पोरं आम्ही निवडणार आहे. आणि त्या 500 पोरांना आम्ही नियमित शिक्षणाबरोबर स्पर्धा परीक्षेचं शिक्षण पण सुरू करणार आहे. आमची अपेक्षा अशीच आहे, पोरगा BA झाला, BCom झाला, BSc झाला तर पहिल्याच अटेम्प्ट मध्ये पहिल्याच परीक्षेत उत्तीर्ण झाला पाहिजे आणि नोकरीला लागला पाहिजे, चांगली नोकरी. अशा पद्धतीची व्यवस्था आम्ही करतो आहे. तर त्या अनुषंगानं आपण त्याच्यासाठी सुद्धा चांगल्या रीतीने करतोय. आणि शिक्षकांना बी सांगितलं, आई वडील पुन्हा पोराला घ्यायला जात असेल आश्रमशाळेमध्ये त्या बापाला सांगायचं, दुसऱ्यांदा पहिल्यांदा सांगा, दुसऱ्यांदा सांगा, तिसऱ्यांदा आला तर तुझ्या पोराचं बाळबिस्तर घेऊन तुला घरी पाठवून देतो. फार वाईट सवय आहे. एक दिवस घेऊन जातात, 8-8, 15-15 दिवस येत नाही. शिक्षणाची लिंक तुटून जाते, पोराला मग दुसऱ्यांपेक्षा मागे पडतो. हे होता कामा नये आणि म्हणून ह्या सुधारणा करण्याची गरज आहे. तुमच्या गावामधले रस्ते चांगले झाले पाहिजे म्हणून ठक्कर बाबा नावाची योजना पूर्वी चालू होती. मध्ये 2-1 वर्ष कुठे गेली होती मलाही माहित नाही. पण मी आता त्या योजनेमध्ये 35 लाख देत होतो, त्याला आता 1 कोटी रुपये देतो आहे. आणि अशा पद्धतीने गावातले रस्ते चांगले झाले पाहिजे, गावामधल्या गटारी चांगल्या झाल्या पाहिजे, समाज मंदिरमध्ये गोटूल बांधलं गेलं पाहिजे किंवा वेगवेगळ्या गावामधल्या सुविधा आहे, लाईट व्यवस्थित असले पाहिजे, दिवे. आणि त्या अनुषंगानं तेही आपण मदत करतो आहे आणि त्या पद्धतीने आपल्याला ते सुद्धा करायचं आहे. तर अशा पद्धतीनं जेवढं चांगलं काही योजना करता येईल ते करतो आहे. गोटूलची मागणी खूप